म्हणजे देवाघरची फुलं. पण काही मुलं इतकी आगाऊ असतात की त्यांना फुलं म्हणायचं का नाही याचा जरा प्रश्नच पडतो. तर असाच एक छोटासा मुलगा आता इकडे येणार आहे आपल्या बाबांच्या सोबत. बघूयात तो काय दंगा घालणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतीश तारे आणि भालचंद्र कदम. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि उसकी मंजिल है कहाँ. जांगो, हे जांगो, जांगो, अरे जांगो, जांगो जांगो जांगो. अरे ये जांगो, हल 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 हल. हे गड्ड्या, शट अप पप्पा. माझं नाव जँगो जँगो. मग ती ओळख करून देऊ दे मला. जँगो इज रेसलर. हो रे हो. पप्पा, जगदीश हो. पप्पा मी ब्लॅक बेल्ट आहे. कुठे हो हो जँगो, तुझं आईने नाव ठेवलं ना जँगो. जँगो, हा. मम्मा गेली कुठे तुझी मम्मा? मम्मा ती गेली परब अंकल बरोबर नाच करायला. हा हा. का? ते गणेश फेस्टिवल आहे ना. हो फेशियल करायला गेली. पण नाही, मग फेस्टिवल. फेस्टिवल. गणेश फेस्टिवल मध्ये मुन्नी बदनाम हुई या गाण्यावरती नाचणार आहेत. हा एकटी? नाही ते परब आहेत ना, परब अंकल. हो. ते डार्लिंग आणि मम्मी मुंदी. हुमला. अरे तुझी मम्मी 90 किलोची, तो परब बिचारा 40 किलोचा. बदनाम झाली तर त्यांची बदनामी होणार. हे असं करू नये. नीट उभं राहा. पप्पा हो रे हो. मी पण ना ते गणेश फेस्टिवल मध्ये वेगळं प्रोग्राम मध्ये भाग घेतलेला. काय काय करणार आहेस तू? मी बडबड गीते बोलणार आहे. कुणी लिहिलीत, कुणी बडबड मी केली? लिहिले पप्पा. तू आनंद पोटात माझ्या मायना रे मायना पोटात हे हो रे हो ना. हो हो होय हो हो हो. चल म्हणून दाखव मला बडबड गीत कुठली तुझी. माझ्या बडबड गीताचं नाव आहे एक होता पप्पा. एक होता. अरे होत्याचा नव्हता करून टाकला तू त्याला. बरोबर होता तर होता बाबा. एक होता पप्पा. हा हा. तो मारायचा गप्पा. ऑफिसात गेला. हा साहेब त्याला ओरडला. हा. मम्मी सोबत रडला. दूध पिऊन पडला. पप्पा पडला. अरे मजा म्हणजे अरे मी काय दूध पितो का आणि दूध पिऊन पडतो का मी? पप्पा श्रावण महिन्यात तुम्ही दूधच पिता ना. इतर महिन्यात काय पिता ते लिहिलं असतं. नको 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 नको. खूप चांगलं. पण हे कविता पोएम आवडली का तुझ्या मम्माला? आवडली. मम्मीला आवडली. मम्मानी मला उम्मा दिला. बर अजून काय करणार आहेस गणपती तू? गणपती पप्पा तुम्ही ना गाणं बोला, मी नाचतो. आणि वाजवणार कोण? हे वाजव ना. हे वाजव. हे वाजव. काय काय करतोस ते? खाली काय करतोस ते? नोट लावली. नोट पप्पा कपाळाला. कुठलं गाणं म्हणू? पोपटाचं म्हणू का राजहंसाचं म्हणू? कोंबडी पळाली कोंबडी पळाली. बर ठीक आहे चल. रेडी? 1 2 3. असं कसं नाचणार? पप्पा स्टाईल स्टाईल स्टाईल. अशी स्टाईल आहे. बर चल. 1 2 3 4. तालात नाचायचं आणि तालात नाचायचं. ताल चुकवायचा नाही. हा चल. 1 2 3 4. एक्सप्रेशन छान दिसले पाहिजे चेहऱ्यावरती. एक्सप्रेशन छान दिसले पाहिजे. हा हा रेडी? चल चल. 1 2 3 4. आणि निरागस. अरे नको रे. अरे नको रे. अरे नको रे. लागतं रे. कॉक 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 कॉक. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. अरे कोंबडी पळाली लंगडी घालून. कोंबडी पडली पप्पा. कोंबडी पडलीच. अरे तू असं नको वागत जो. लागतं रे मला. असं काय नको. हे नाच गाणं वगैरे काही तो जमणार नाही, झेपणार नाही. हे नको काही करायला आपण.
दुसरं काय करतो सांग. दुसरा पप्पा मी वक्तृत्वपणे भाग घेऊ. कुठल्या कुत्र्या? वक्तृत्व म्हणे काय? हा, कुठल्या विषयावर बोलतोय? पप्पा तिथे विषय देत नाही, मग ते नंतर देतात, मग आपण बोलायचं पटकन. म्हणजे आयत्या वेळी विषय देतात आणि बोलायचं. मग आता बोलतोस? बोलतो. मी तुला विषय देतो. हो. हा, जग जगावर बोल. जगावर चालेल. बोल. सोपा विषय. जग हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काचेचे असतात, प्लास्टिकचे असतात, स्टीलचे असतात. एकदा पप्पा जेवत असताना त्यांनी जगात पाणी भरलं नव्हतं, तर मम्मीने तो जग पप्पांना फेकून मारला. पप्पांचं डोकं फुटलं, पाणी सांडलं, पप्पा पण सांडला. मजा आली मजा. अरे असं घरच्या गोष्टी सांगायच्या नसतात बाळा. हा, हे नको. म्हणजे वेगळ्या विषयावर काहीतरी बोलू आपण. वेगळा विषय हा चांगला विषय आहे पप्पा. कुठला? नाही, वेगळा विषय असला की बोलतो ना आपण. अरे वेगळा विषय तुला मी देतोय, अजून दिला नाहीये. आता जो देईन तो वेगळा विषय आहे. असा. हा, आवडता गणपती उत्सव. हा, गणपती उत्सव मला खूप आवडतो. मी मोदक खाणार. मोदक पप्पा, मोदक. अरे मोदक गणपती बाप्पा सुद्धा खातात. हो. तुझे मित्र पण खातात. हा, माझे मित्र बोलले होते वर्गणी मागायला आले का तुम्ही त्यांना वर्गणी देत नाही. ते म्हणतात तुझे पप्पा कंडम माणूस आहे. प्रत्येक वेळी माझं उदाहरण द्यायलाच पाहिजे का रे, मला सांग. बर बोल, अजून बोल. मला आवडतो तो विषय बोल. चल बोल. मला आवडतो विषय माझे पप्पा. बर. माझे पप्पा ऑफिसला जातात. बर. माझे पप्पा माझ्या मम्मीचे नवरे आहेत. माझे पप्पांना मी पप्पा म्हणून बोलतो. मम्मी उमेश बोलते तर आजोबा गधड्या असं म्हणतात. माझे पप्पा कसे असले तरी मला खूप आवडतात. आम्ही त्यांना खूप चिडवतो पण ते कधीच चिडत नाहीत. माझे पप्पा खूप लाड करतात. मी आजारी असलो की माझ्या शेजारी बसून मला औषध, जेवू खाऊ सगळं घालतात. माझे पप्पा मम्मी मारायला आली की सांगतात की अगं मारू नको, लहान नाही ना तो. पप्पा मला 7 जन्मी हेच पप्पा दे. पप्पा आय लव्ह यू. पप्पा आय लव्ह यू. सांगू. बात है जंगो. काय आज फक्त हसवत रडवायचंच ठरवलंय का तुम्ही सगळ्यांनी? काय सुंदर ऍक्ट झाला. आणि भाऊ, तुमचं जे काय भन्नाट कॅरेक्टरायझेशन होतं आणि तारे तुम्ही तितकंच म्हणजे 80% जसे पालक असतात अगदी बिचारे सभ्य आणि हवालदिल, ते फारच सुंदर उभी केलेत. फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई, सगळ्यात आधी तारे तुमचं कौतुक करायचं मला. तुम्ही हेअरस्टाईल बदललीत त्याबद्दल. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे या रोलमध्ये परफेक्ट शोभून दिसलात तुम्ही. म्हणजे कदाचित जर ते तुमचे तसे केस असते तर तुम्ही या रोलमध्ये शोभला नसतात. तर त्यामुळे हा ऍक्ट अर्धा अधिक त्यामुळेच उठला होता. आणि नंतर भाऊ असा असतो, इतका आगाऊ असतो छोटा मुलगा. हा असेल तर असू दे आगाऊ, मी त्याला चॉकलेट देणार. बघूयात आता प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत आणि या जँगोला किती गुण देतात. ना तर तो गोळ्या मारतो. रेणुकाताई 10 आणि निर्मितीताई मला नाही गोळ्या खायच्या. 10. आणि आता सुवासनावर